त्या ठिकाणी सुद्धा प्रभूने काय केलं, त्याची क्षमा केली. कारण की परमेश्वराचा स्वभाव होता प्रभू येशूचा, की तो प्रत्येकाला क्षमा करतो. आज आपल्याला सुद्धा क्षमा करण्यासाठी प्रभू येशू एकूच खांबावर गेला होता, कारण की आपल्या पापाची क्षमा व्हावी. त्यामुळेच तो एकूच खांबावर जाऊन त्या ठिकाणी आपली क्षमा मागत. त्या ठिकाणी मग आपल्या तिसरं एक त्याचं कारण आहे, क्षमा आपल्यासाठी फार गरजेची. त्यामुळे देवाने त्या ठिकाणी क्षमा मागितली की यांना सर्वांना क्षमा करा. देवाने क्षमाने मागितली, त्यांना क्षमा केला. क्षमा आपल्याला गरजेची, कारण की सर्वांनी पाप केले आणि परमेश्वराच्या गौरवाला काय कोणी पडले. तर म्हणून आपल्याला क्षमा गरजेची. ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो आणि त्या प्रभू येशूने क्रूसावर केलेल्या बलिदानावर विश्वास ठेवतो, तर आपल्या पापाची क्षमा होते. त्यामुळेच देवाने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी त्या लोकांना क्षमा केलं. आपण प्रत्येकाने काय केलं पाहिजे, एकमेकांना क्षमा केलं पाहिजे. देवाला एवढं त्या लोकांनी छेडलं होतं, तर इतका परेशानी केली होती, त्याला जिभे मारलं होतं, त्याच्यावर गोळे मारतात, घोड्याने मारलं होतं, वेगवेगळ्या प्रकारची निंदा वगैरे केली होती, तरी सुद्धा प्रभू येशूने काय केलं, प्रत्येकाला क्षमा केलं. त्याच प्रकारे आपण पण एकमेकांना क्षमा केला पाहिजे. आणि प्रत्येक जण आपल्याशी काही वाईट बोलला तर आपण काय, ते नॉर्मल गोष्टी आहेत. देवाला किती मोठी गोष्ट होती, देव असताना त्याच्यावर एवढी निंदा केली. देवाने हे शिकवलेलं आहे आपल्याला की आपण प्रत्येकाला क्षमा केला पाहिजे आणि परमेश्वराच्या वचनामध्ये राहायला पाहिजे. कारण की आपल्याला जर क्षमा पाहिजे तर आपल्याला परमेश्वराच्या वचनामध्ये राहून त्यांनी जे केलेलं आहे त्याचा बलिदान विश्वास ठेवून आपल्याला आपल्या पापाची क्षमा मागावी. तेव्हाच आपलं जीवन प्रभू येशू स्वर्गामध्ये आपल्याला घेऊन सर्व काही आपलं जीवन आमेन. शिफा